नमस्कार नमस्कार नमस्कार. बाबा अशोक खरात, कॅप्टन स्वयंघोषित बाबा अशोक खरात यांच्या प्रकरणाला दिवसेंदिवस वेगवेगळं वळण मिळताना दिसत आहे. आता एक नवीनच वळण आलंय. ते वळण काय आहे, काय कशा पद्धतीने होत आहे आणि पुढची सुनावणी अशोक खरातच्या जीवाला देखील धोका आहे ते जाणणार आहोत मित्रांनो. स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरातने असंख्य महिलांना फसवून त्यांचे लैंगिक शोषण केलं. त्याचे व्हिडिओ देखील बनवले आणि ते व्हायरल केले. मार्च 18 याला अटक करण्यात आली. अशोक खरातवर SIT चौकशी, बरीच धक्कादायक माहिती समोर येताना दिसत आहे. आता तुरुंगाच्या गजाआड असलेल्या खरातने श्रद्धेचा गैरवापर करत अनेकांना फसवलं, लुबाडलं. महिलांना ऑफिसमध्ये बोलावून वर्षानुवर्षे त्यांचं लैंगिक शोषण हा करत राहिला. हा सगळा प्रकार त्याच्या ऑफिसच्या CCTV मध्ये कैद झाला. त्याच्या अश्लील कृत्यांचा आणि काळ्या कारनामांचा रोज पर्दाफाश होत असून त्यातली माहिती पोलिसांना मिळत आहे आणि पोलिसांचं डोकं देखील चक्रावताना दिसत आहे. आता यामध्ये खरातने आत्ता स्वतःबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. काय भविष्यवाणी केली की सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अशोक खरात स्वतःचे भविष्य सांगताना माझं मरण इथंच आहे, पोलीस कोठडी तो सुरक्षित नसल्याचा दावा त्याने केलाय आणि त्याबद्दल त्यांनी स्वतःच भविष्यवाणी करून टाकली. बाबा, तुला हे भविष्यवाणी जर आता करायची होती त्याच्या आधी या अशोक खरातला नाही कळालं का की आपलं भविष्य काय होणार आहे, आपल्याला पोलिसांच्या गजाआड जावं लागणार आहे काय आहे. आता याच्यामध्ये शिजुका नॉडी, बघा शिजुका नॉडी हे एक नवीन प्रकरण बाहेर आलं. काय आहे शिजुका नॉडी, कोण आहे, कसं आहे, हे सगळं आपण अगदी थोडक्यात जाणणार आहोत. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो, लाईक करायला तर विसरू नका. बघा, आता या प्रकरणामध्ये सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी मोठं विधान केलंय. बोंधू खरात प्रकरणामध्ये शिजुका नॉडी या एका नावाचे असंख्य फोन कॉल्स आहेत असा दावा अंजली दमानिया यांनी केला. बोंधू अशोक खरातने शिजुका नॉडी नाव ठेवून लोकांना मास्क केलंय. यामागे मोठी लोक आहेत, इनकमिंग आउटगोईंग असा दावा, दणदणीत आरोप दमानिया यांनी केलाय. तसेच रुपाली चाकणकरांचे त्यावर 177 कॉल्स आहेत. याचा पुनरुच्चार करताना त्यांनी अद्याप समन्स नाही. चाकणकर यांना एवढे फोन कॉल्स का गेले, का त्यांनी एवढं इनकमिंग आउटगोईंग झाली, याचा देखील पोलिसांनी थांगपत्ता लावलेला नाही आणि तो लावणं गरजेचं आहे. संपूर्ण महाराष्ट्राची ती इच्छा देखील आहे. आता सध्याचं राजकारणाचा जर विचार केला तरी विचित्र आहे. अशोक खरात याच्या जीवाला धोका आहे. त्याने कोठडीमध्ये असतानाच जे काही स्वतःचं विधान केलं की माझं भविष्य आणि मरण इथंच आहे. आता हे बघा, हे जे काही ब्लॅक मॅजिक वगैरे याच्यामध्ये एक नवीन देखील माहिती समोर येताना दिसत आहे. ती म्हणजे दिवंगत नेते अजित पवार यांच्या घराबाहेर 18 नोव्हेंबरला ब्लॅक मॅजिकचा प्रकार समोर आला होता. त्यावर सध्या लक्ष केंद्रित कोणीच केलेलं नव्हतं आणि दमानी यांनी ते परत एकदा उकरून काढलं. खरात प्रकरणामध्ये प्रतिभा चाकणकर यांचा रोल काय आहे याची माहिती घेत असल्याचंही दमानी यांनी सांगितलं. पोलिसांची कसून सुरू असलेल्या चौकशीमुळे आता अशोक खरात मानसिकरित्या पूर्णपणे खचला आहे. खचणारच ना, मानसिक काय तर शारीरिक देखील खचला तो. आता त्याच्यात काही जोरच राहिला नाही. मी इथून बाहेर पडेन असं वाटत नाही असं त्याचं म्हणणं आहे आणि मी इथंच मरणार आहे. आता अशी मरणाची भाषा त्याने चौकशी दरम्यान केल्याची माहिती काही लोकांनी तिथे दिली. आता खरातवर आतापर्यंत 15 गुन्हे दाखल असून 3ऱ्या गुन्ह्यातील चौकशीची त्याने फसवणुकीची कबुली दिली आहे. ठीक आहे, आता तो हळूहळू पुटपुटतोय, माहिती देतोय की ठीक आहे मी फसवणूक केली, असं केलं तसं केलं. अजून 12 गुन्हे आहेत मित्रांनो. त्या 12 गुन्ह्यांचं काय होणार की नाही. सरकार या प्रकरणामध्ये अत्यंत गंभीर दखल घेत असून हा खटला इतका तगडा केला जात आहे की खरातला जमीन मिळणं अशक्यच होईल. SITच्या पुढील तपासात आणखी किती काळे कृत्य समोर येतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष तर आहेच. केवळ लैंगिक शोषणच नव्हे तर आर्थिक फसवणुकीतही खरातचा मोठा हात असल्याचं तपासातून स्पष्ट होताना दिसत आहे. खरात हा अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात यांची 3 बँक खात्यात अंमलबजावणी संचालनालयाने सील केली आहेत. बनावट अधिकारी असल्याचे भासवून आणि ED किंवा प्राप्तिकर विभागाची भीती दाखवून खरातने अनेक लोकांकडनं कोट्यवधी रुपये देखील वसूल केले. मग या सगळ्यांचा हिशोब कोण लावणार. खरात तुला इथंच भरावं लागणार आहे. कारण की भले तुम्ही चोरी करा, चपाटी करा, काहीही करा, डाका टाका, पण कुठल्याही महिलेवर लैंगिक शोषण, तेही त्यांना ते मोहिनी करून, काय ते ब्लॅक मॅजिक करून करणं अतिशय चुकीचं. अशा लोकांना काय सजा व्हायला पाहिजे, भर चौकात देऊन
लोकांच्या हवाली करून द्यायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.